जय शिवराय मित्रांनो. थम्सअप, कोका कोलासारखे ब्रँड हे नेहमी टिकतील का? तर असं नाही आहे. ॲज पर द फॉर्च्यून 500 रिपोर्ट 90% कंपन्या फॉर्च्यून 500च्या या 50 वर्षानंतर फॉर्च्यून 500मधून निघून जातात. उदाहरणार्थ नोकिया, बऱ्याच कंपन्या तुम्ही बघू शकता. मग इन्व्हेस्टमेंट कुठे करणार? तर ते इन्व्हेस्टमेंट तिथे करणार जिथे प्रॉफिट जास्त होतं. आणि जिथे प्रॉफिट जास्त होतं तिथे सगळेच इन्व्हेस्टमेंट करतात. मग सगळे जिथे इन्व्हेस्टमेंट करतात तिथे ऑलरेडी प्रॉफिट निघून गेलेला असतो. जसं तुम्हाला एक्झाम्पल देतो, टायटन. आता जेव्हा टायटनला झुंझुनवाल्याने जेव्हा 3 रुपये 4 रुपयाच्या वेळेला इन्व्हेस्टमेंट केलेली, ती इन्व्हेस्टमेंट आज तुम्हाला मल्टीबॅगर झाली त्यांना. पण आत्ता जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना मल्टीबॅगर रिटर्न भेटतील का? तर चान्सेस खूप कमी आहेत. आणि आता ह्या मोठ्या, बरं तुम्ही म्हणाल कोका कोला ह्या कंपन्या कशा मोठ्या झाल्या, अजून कशा टिकून आहे? तर त्यांच्या असलेल्या ब्रँड व्हॅल्यूमुळे आणि त्यांच्या लॉयल कस्टमर्समुळे आणि त्यांच्या इफिशियंट सिस्टीम्समुळे. काही कंपन्या टिकतात पण सर्वच टिकत नाहीत. सगळ्याच कंपन्या लॉंग टर्मला सर्वाईव्ह होत नाहीत. बरं, आता कंपनी सिलेक्ट कराव्या कशा? कुठल्याही कंपनीचा डिस्काउंटेड कॅश फ्लो हा आफ्टर 10 इयर्स कॅल्क्युलेट करायचा नाही आहे. त्याच्यानंतर जो सेल्सचा जो रेशो आहे आफ्टर 10 इयर्स, तो मोर दॅन 15 टाइम्स कन्सिडर नाही करायचा, म्हणजे इव्हॅल्युएट करताना. आता एक्झाम्पल पकडा, तुम्ही एखादं चिप्सचं दुकान टाकलं, 7 लाख इन्व्हेस्टमेंट केली, त्यातले तुम्हाला 2.5 लाख रुपये दर वर्षाला प्रॉफिट होतं, म्हणजे 35%. आता तुम्ही 3 वर्षांनी तुम्ही स्वतःचं नवीन दुकान टाकू शकता त्या प्रॉफिटमधून. आणि जर तुम्ही फ्रँचायझी चालू केली तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. अशा प्रकारे बिझनेस करण्याचा प्रयत्न करा. आणि कुठल्याही स्टॉक्सला किंवा कुठल्याही बिझनेसला ॲज अ अपॉर्च्युनिटी तुम्ही तेव्हाच पकडा, फ्युचरच्या अपॉर्च्युनिटी पकडून तुम्ही आता त्याला फ्युचरच्या अपॉर्च्युनिटी कन्सिडर करून त्याला तुम्ही आत्ता पकडू शकता. म्हणजे तो सेक्टर आज चालत नाही पण भविष्यामध्ये चालेल, जसा इलेक्ट्रिक. तशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हाल मित्रांनो, आणि लाँग टर्ममध्ये सक्सेसफुल व्हाल. थँक्यू.